सो हे गाईज गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून, कारण सकाळी जे माझं शूट होतं सकाळी पहाटे 5चं शूट होतं 4:00 तर अशी येतात काठी. तर सगळ्यात अगोदर आमच्या घरच्या फॅमिलीला मी इंट्रोड्यूस करून देतो. तर हा आहे माझा भाऊ, तुम्ही याला काही ना कुठल्या ब्लॉग. ह्या आहेत आमच्या वहिनी, हा बिनकामाचा रेडा, आणि हा आहे आमचा आणि हा आहे आमचा दुसरा भाचा जो मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर सगळ्यात अगोदर जी अक्कीदादाची सकाळी मी गाडी आणली होती तुम्ही बघू शकता इथं हाय थांबल्या. तर ती गाडी मी द्यायसाठी जाणार आहे. पहिली गोष्ट तर अक्कीदाचं कंपनी कुठे आहे मला लोकेशन तर काय माहित नाही आहे. तर 5 ते 10 मिनिटं पुढं गेल्यानंतर भाऊ आपल्याला गावला आहे. आणि आता ही जी गाडी इथं पार्क केली आम्ही, म्हणजे सकाळी सुकला जायचं त्यामुळे गाडी लागली होती आणि आता गाडी लावली इथं भावाची. तर भाऊ सुट्टी करून आलायस? सुट्टी करून आलास? जेवाय सुट्टी बरं आहे निवांत चकना येऊ लागते खायला लागते त्याशी चालत नाही का मशिरी पूजा लावलेली सगळं पुसली. हा खाणार का खाई का द्यागी गोड कर तोंड गोड कर. तोंड गोड कर गाडी दिल्याबद्दल गाडी नीट आणून दिल्याबद्दल तोंड गोड. तर ओके ओके हे गाडी तुला केटीएम असली की लगेच केटीएम असली की लगेच घ्या तुझ्या बटाटा तुझ्या घे गाडी. आता मला यानं घेऊन आलाय पहिला ब्लॉक स्टार्ट केलायचं म्हणून कोल्ड्रिंक घे म्हणते आला बर चला म्हणलं जायचं काय पर्याय नाही. ऑरेंज वाले 2 घे. ए तुला पाहिजे असलं घे नाही तर सोडून दे. अरे तू फाडलास पण माझं पाडून दे काय काय हा होय की वाढून ब्लॉक करले ना आता. हो ब्रो असं पकडा बाई आपल्याला असं होतं ते असं गेलं आता असं आहे कसं चुस्की कसं मारला बा चुस्की बोट. अरे होय की रे कसं धरायचं काय शिकायला लागते. गिंबल अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहोत घरी. आणि यस म्हणजे काय येस म्हणजे काय तुझ्या आल्या काय दरवेळी दरवेळीच्या ह्याच्या घरामध्ये काय ना काय चालू असतं भावाच्या. आणि हे आत काय करला मला अजून कळालं नाही. तर काय करला हे काय करलं स्वाद लायसन ए तू लायसन आहे सीट बेल्ट कुठं आहे? सीट बेल्ट हा 300 शब्दांचं लिबन लिहायचं. 145 होते बघ काय सूर्यफुलाचं तेल वावरांच्यात ना. ठीक. आता तुम्हाला पण माहिती आहे घराकडे आलं की कामाशिवाय पर्याय नाही. जरी तुम्ही बाहेर बोंबलत फिरायला तर काय असा ब्लॉगर असा तर काय द्या काम केल्याचे पर्याय नाही. ही आमची गल्ली अशी मला तर वाटतं गल्लीला अशीला तर ब्लॉग पण बघा कसं वाटतं छान आहे त्या पद्धतीचा. वा 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 हे बघा तेल तर आमचं नशीब एवढं खराब आहे इथं आलोय दुकान बंद आहे. आता जायला लागणार पडता नाही आम्हाला गावात. सो बघूया आता काय गावते गावात. काय सांगली आता तेल सूर्यफूल केली की ब्लॉग बघतोस काय हा अच्छा बारकी पोरं बघ काय ते शिक जरा त्यांचं हे का रे हा तुला काय वाटतं मला काय कळत नाही का काय जे 4 पावसाला जास्त खाल्ल्यात असं काय सोडल्यास भूतावेत. अँटिक पीस आहे भाई खरंच अँटिक पीस आहे खरंच अँटिक. ए नाही आता तर घे ना ब्लॉग मध्ये बोल. बर वहिनी नियोजन कुठेपर्यंत आलेलं आहे? विचार आपण काहीशी चालायचं बघा. ए लाड्या काय करला रे? भात बी शिजवून आणि खरं सांगू तुम्हाला ही मजा जी आहे तुम्हाला फक्त गावाकडे भेटायला मिळणार. शहरात बिरात गेला असला काय नसते. बघूया एवढा उन्हात आणायचं ऊन बघा किती आहे आणि एवढ्या उन्हात आणायचं भावा सगळी पोरं मिळून भात कशाला शिजवला भात
कसा शिजवलाय विचार करा नुसतं विचार करा बघा सगळा खाडा बॅडीस बघा डीजे स्पीकर बिकर लावून सांगावले काय ही जी मजा आहे का नाही अशी बसून खाई तुम्हाला फक्त गावाकडेच बघायला मिळणार आणि ते बी असं तसं नाही हा पानावरती येऊ कुठं आणला पाना तिकडे परमिशन दिली आज जायला बरोबर खावा 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 जातो आता मी जरा मटन भेटून खातो युट्यूबला टाकणार युट्यूबला ओके आजच्या ब्लॉग साठी एवढंच मला माहित नव्हतं ब्लॉग एवढा मोठा होईल की एवढा छोटा होईल आणि जर का आता आजचा ब्लॉग छोटा जरी झाला असला तरी नेक्स्ट टाइम पासून मी ट्राय करेन की ब्लॉग मोठा होईल आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पहिला करा कारण सबस्क्रायबर्स आपले वाढवायचे लवकर तर सपोर्ट करा तुमच्या मराठी माणसाला आणि व्हिडिओ जेवढा शेअर करा चला